काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. निसर्गाच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यास सुरुवात केल्यात आणि एकंदरीत या सगळ्या विचार बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसे आहेत. सर, काय सांगाल, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पेरण्या सुरू केल्यात मात्र अजूनही कृषी विभागानं पेरण्या करावं की नाही कराव्यात याबाबत स्पष्टता दाखवली नाही. तसं पाहिलं तर शेतकरी बांधवांनी त्यांच्या भागामध्ये किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याची खात्री करावी आणि जमिनीत साधारणतः 1 ते 1.5 फुटापर्यंत खोल असल्याच्या खोलीपर्यंत ओलावा असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. सर, 19 तारखेला मोठ्या वादळी वाऱ्यासह शेती पिकांचं नुकसान झाले. प्रामुख्यानं केळीचं मोठं नुकसान झालं अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात. साधारणपणे हे नुकसान किती आहे आणि प्रस्तावित नुकसान भरपाईचा आकडा कितीपर्यंत जाऊ शकतो? साधारणतः 4000 हेक्टरवर केळी, पपई इत्यादी फळपिकांचं आपल्या जिल्ह्यामध्ये 9 आणि 10 मेच्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे. आणि यामध्ये जे काही आपले NDRFचे जे पीक नुकसानीचे दर आहेत साधारणतः 22,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई देय होईल यामध्ये प्रत्यक्ष पंचनाम्याप्रमाणे. सर, यातल्या काही शेतकऱ्यांनी जे आहे ते केळीचा विमा काढला नव्हता कारण त्यांचे जुने अनुभव वाईट होते, पण त्यांना आता नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय प्रयत्न केले जाते? या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयाकडे एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये प्रशासनामार्फत एखादा असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करता येईल का याविषयी विचारविनिमय चालू आहे. सर, या सगळ्या प्रकरणात जे आहे ते वेदर स्टेशनचा मुद्दा आयरन आला आहे. काही वेदर स्टेशन जे आहे ते ताशी 40पेक्षा कमी वेगाने वारे व्हायलाच नोंद आहे, तर काही वेदर स्टेशनवर ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे व्हायलाच नोंद आहे. नेमकं काय खरं यातलं? हे बऱ्याच वेदर स्टेशनला 40 किलोमीटर वाऱ्याची नोंद झालेली आहे, काही ठिकाणी नोंद झालेली नाही. परंतु प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थिती पाहता केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे. आम्ही NDRF अंतर्गत केळी बागांचं पंचनामेसुद्धा केले, त्यामध्ये 40% 80% केळी बागांचं नुकसान झालेलं दिसून आलं आहे. आपल्या केळी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनीसुद्धा व्हिजिट केली, त्यांनासुद्धा ते प्रत्यक्ष नुकसान जास्त प्रमाणात आढळून आले, तसा त्यांनी अहवालसुद्धा दिलेला आहे. आणि आपले जे हवामान तज्ज्ञ आहेत कैलास डाकोरे साहेब यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी पाचारण केलं होतं, त्यांनीसुद्धा भेटी दिल्या. आणि केळीचं जे झाड आहे साधारणतः 3.5 ते 4 मीटर उंचीच असते आणि त्यांनी आपल्याला प्रशासनाला एक रिपोर्ट दिला की आपले ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे 2 मीटर उंचीवर आहेत, परंतु यामध्ये त्याचं त्यांनी त्या वाऱ्याची जी गती आहे ती एक 5 मीटर आणि 10 मीटर उंचीवर वाऱ्याची गती वाढत जाते. त्याचं एक तांत्रिक सूत्रानुसार त्यामध्ये त्यांनी वाऱ्याची गती बदलून दिलेली आहे, त्यामध्ये तो ट्रिगर लागू होतो त्या सूत्रानुसार. तो त्यांचा अहवाल लक्षात घेऊन आम्ही जिल्हास्तरीय पीक विमा समितीची मीटिंग घेतली, त्यांच्या सभेमध्ये हा अहवाल ठेवला आणि जिल्हास्तरीय आढावा समितीने सुद्धा यामध्ये तसं इतिवृत्त तयार करून जी फळपीक विमा कंपनी आहे आपल्या जिल्ह्याची भारतीय कृषी विमा कंपनी, तिला हा ट्रिगर लागू करून पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई देण्यास सूचित केलेलं आहे. सर, 2020 साली वेदर स्टेशनबाबत एक चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्याचा माहिती अशी मिळते, त्याचा असा अहवाल होता की अनेक वेदर स्टेशन जे आहे ते चुकीच्या ठिकाणी लावलेत. समोर डोंगर आहे, काही झाडझुडपं म्हणजे तेव्हाची झाडझुडपं होते, पण आताही काही वेदर स्टेशनच्या बाजूला झाडझुडपं आहेत, त्यामुळे हवा जे आहे ती त्याला ताडते. तुम्हाला वाटतं काही वेदर स्टेशन बदलले पाहिजे? यामध्ये ऑलरेडी काम झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 93 महसूल मंडळामध्ये 89 वेदर स्टेशन कार्यान्वित आहेत आणि या सर्व 89 वेदर स्टेशनची आम्ही जे आपले डॉक्टर कैलास डाकोरे हवामान तज्ज्ञ, कृषी डेव्हिड परभणी आणि यांच्यासोबत एक टीम तयार केली आणि या टीमनं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व 89 वेदर स्टेशनची तपासणी केली आणि त्यामध्ये ठराविक रेडियसमध्ये झाडे झुडपे नसावीत किंवा बिल्डिंगचं बांधकाम नसावं, ठराविक रेडियसमध्ये जलाशय नसावा, या तांत्रिक निकषाप्रमाणे त्यांनी तपासणी केलेली आहे. आणि काही ठिकाणी थोडंसं बांधकामे किंवा वृक्ष लागवड किंवा असं काहीतरी दिसून आलं काही मोजक्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी नवीन ठिकाणी ही केंद्रे स्थानांतरित करावीत असं सूचित केलेलं आहे आणि त्यामध्ये नवीन जागांची पाहणीसुद्धा झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. सर, काय विक्रेते जे आहेत ते खतासोबत जे आहे ते इतर प्रोडक्ट विकण्यासाठी जे ते शेतकऱ्यांना आग्रह करताना पाहायला मिळतात, अर्थात लिंकिंगचा, आणि अशाच जे आहे ते विक्रेत्यांना कंपनीसुद्धा धार्जित होताना पाहायला मिळतात. त्याच्याकडे बफर स्टॉक मोठ्या प्रमाणात मिळतो आहे लिंकिंग केल्यामुळे. यामध्ये स्वतः राज्याच्या CM साहेबांनी आपल्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये सांगितले की प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे मोबाईल नंबरचे फलक लावावेत आणि खते लिंकिंगला म्हणजे खतासोबत लिंकिंग करू नये यासाठी शेतकरी बांधवांना सुद्धा आवाहन केलं की अशा प्रकारची खतं आपण खरेदी करू नयेत. आणि एखादा दुकानदार जर खतासोबत इतर पदार्थाची सक्तीने विक्री करत असेल तर त्याचा आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केलं आहे की आपण दुकानात जो फलक लावलेला आहे त्या क्रमांकावर तक्रार करावी. आम्ही निश्चितपणे त्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करू. आपल्या जिल्ह्यामध्ये बहुतांश विक्री केंद्रामध्ये फलक लावण्यात आलेले आहेत.
सर बोगस खतं बियाण्याची विक्री रोखण्यासाठी किती पथक निर्माण केले, आतापर्यंत काही कारवाई झाल्यात का? यामध्ये आपण तालुका स्तरावर 16 तालुकास्तरीय भरारी पथकं स्थापन केलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये हिमायतनगर आणि किनवट भागामध्ये बाहेर राज्यातील काही मंडळी विनापरवाना फिरत्या वाहनातून खतांची विक्री करीत असल्याचं दिसून आलं आणि त्या 2 तालुक्यामध्ये हिमायतनगर आणि किनवटमध्ये आपण हे खत साठा ते वाहन जप्त करून संबंधिताविरुद्ध FIR सुद्धा दाखल केलेले आहेत. निश्चित आपण बघतोय होते जिल्हा कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाहेब ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.